विविध राजकीय मुद्द्यांवर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर आहेत. सर, एबीपी माझामध्ये स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. सर, नुकतंच हिवाळी अधिवेशन संपलंय. राज्याच्या विधिमंडळात मोठं गाजलंय हे अधिवेशन. या अधिवेशनातून राज्याने काय गमावलं आणि काय कमावलं? यामध्ये गमवलं कमवलं असेल तर राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला. तो भोपळाच आपल्याला कमवला गेला. कारण शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या कोणत्याही चर्चा या ठिकाणी संपन्न झाल्या नाही. कर्जमाफीची योजना असेल, लाडक्या बहिणीचे विषय असतील, हे सर्व जिथल्या तिथे राहिलं. आणि निघालं काय तर गुंड मवाली हे महाराष्ट्रातील आमदार आहे, हा त्याच्यातून निष्कर्ष हा बाहेर निघाला. त्यामुळे या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी WWF हा कुस्तीचा आखाडा हा विधिमंडळाच्या आत हा सुरू केला. ही एक नवीन करमणुकीचं म्हणा का दुसऱ्या बाजूला अत्यंत बदनामीकारक आणि लोकशाहीच्या मूल्यांना काळिमा फासणारं असं एक वर्तन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक घडून आलेलं आहे. त्यामुळे विधिमंडळामध्ये जे जाणारे लोकप्रतिनिधी आहेत हे अश्लील शिवीगाळ करतात, मारापिटी करतात आणि जनतेशी यांना काहीही देणं घेणं नाही, हा संदेश या अधिवेशनाच्या माध्यमातून गेला. गेल्या अधिवेशनात म्हणजे आता ह्या हिवाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयकाला पाहिजे तसा विरोध केला नाही म्हणून काँग्रेसच्या काही नेत्यांना नोटीस सुद्धा आली. काय तथ्य आहे, खरं आहे? गत हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक आलं आणि जॉईंट कमिटीनंतर जेव्हा प्रत्यक्षात विधेयक हे राक्षसी बहुमतामुळे हे पारित करण्यात आलं, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची एकंदरीत असणारी भूमिका काय या संदर्भामध्ये एक अहवाल मी आमच्या विधिमंडळातील जबाबदार पदाधिकाऱ्यांना मागितलेला आहे. या अखिल भारतीय स्तरावरून या अद्याप कोणत्याही प्रकारची तशी विचारणा जरी झाली नसली तरी याचा एक अहवाल हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला देणं आवश्यक आहे. कारण हा कायदा काळा आहे आणि देशभरामध्ये अशी विचित्र कायदे तयार होऊ नये या अनुषंगानं देखील पावलं उचलल्या गेली पाहिजे. तर दुसरीकडे काँग्रेसची होत असणारी जी बदनामी आहे त्या पार्श्वभूमीवर नेमकेपणानं काय झालं याची एक विचारणा विधिमंडळातील सदस्यांना करण्यात आलेली आहे. पण अधिवेशनापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना संयुक्त समितीत घेतलं आणि त्यामुळे कुठल्याही विधेयकाला किंवा जे काय कायदा पास होतो या विरोधात बोलायला विरोधी पक्षातील नेत्यांना जमलं नाही. काय म्हणाले? जी कमिटी होती जॉईंट कमिटी, या जॉईंट कमिटीच्या मिटिंग 4-4, 5-5 तास झालेल्या आहे. थेट बजरंग दल यामध्ये समाविष्ट होणार आहे का हाही प्रश्न त्या दरम्यान विचारला तर काठीचा उल्लेखही त्या विधेयकामध्ये पहिले होता. तर संध्याकाळच्या वेळेस गोल रिंगण करून काही शाखा वगैरे ज्या भरतात त्याही याच्या त्रिज्येमध्ये येणार का, अशा प्रकारच्या अनेक प्रश्न ही त्या समितीच्या चर्चेच्या दरम्यान ही उपस्थित झालेली आहे. त्याचंही प्रोसिडिंग, त्यामुळे चर्चाही त्या ठिकाणी तिथे करण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळामध्ये राक्षसी बहुमत असल्यामुळे बुलडोझर तिथे चालवण्यात आलं आणि ते चालवत असल्यामुळे तिथे जी चर्चा, डिबेट जी बघायला मिळायला पाहिजे ती महाराष्ट्राला ती मिळाली नाही. कारण जे विधानसभेतील जे अध्यक्ष आहेत त्यांचा हेका कसा आहे आपण बघितलंच. सुप्रीम कोर्टाने पण त्यांच्यावर जी काही मागच्या वेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करत असताना ताशेरे उडलेली ती तर आहेत आणि ते एक हुकुमशहाचे एक प्रतिनिधी त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळे त्यांनी तिथे चर्चा होऊ दिली नाही. हे कुठेतरी विरोधकांना ची कोंडी करण्याच्या अनुषंगानं ही केलेली टिप्पणी आहे. खरं तर विधानसभेत काँग्रेस नेत्यांनी पेन ड्राईव्ह दाखवत एक पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकलाय ज्यामध्ये हनी ट्रॅपचा उल्लेख आहे. हनी ट्रॅप बॉम्ब टाकलाय. काय आहे नेमका हा बॉम्ब आणि हनी ट्रॅप नेमकं कशाचा? हा हनी ट्रॅप दुसरं काही नसून समृद्धी महामार्ग जो आहे या समृद्धी महामार्गामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे. 20,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. यातल्या 20,000 कोटींचे जे संबंधित आहेत, जे या खोके व्हायचं जे काम करत होते त्यांचा प्रथमतः याच्यामध्ये समावेश आहे आणि त्याच्या उतरंडीमध्ये खालपासून तर वरपर्यंत या सगळ्या लोकांचा याच्यात सहभाग आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा जो हरामाचा जो पैसा आहे तो कशा स्वरूपामध्ये काम करतो हे हनी ट्रॅपच्या माध्यमातून जनतेच्या समोर आलं आहे. मात्र याचे सर्वांचे मूळ जे सगळे कारण आहे आणि लागेबांधे त्या समृद्धी महामार्गाच्या भ्रष्टाचारात आहे. म्हणजे समृद्धी महामार्गातील भ्रष्टाचाराचा पैसा सरकार उलथवण्यासाठी वापरण्यात आला असा तुमचा आरोप आहे का? दोन्ही भाग झालेले. हनी ट्रॅपचाही वापर हा मागचं सरकार उलथवण्यामध्ये झाला तर 50 खोके आणि एकदम ओके ही खोके पण त्याच ठिकाणून आली आहेत हा देखील आमचा आरोप आहे. आणि या सर्वांना
आता या हनी ट्रॅपच्या माध्यमातून हे किती विकृत आहे, हे किती किळसवान आहे, हा प्रकार या निमित्तानं समोर आला आहे. असं म्हटलं जातं की नाशिक, ठाणे आणि मंत्रालय हा हनी ट्रॅपचा केंद्रबिंदू आहे. नेमके कोणते नेते, कोणते अधिकारी आणि कशा प्रकारे त्यात हनी ट्रॅपमध्ये अडकले? हे हनी ट्रॅपमध्ये अडकले काय, आता याची मोठ्या प्रमाणावर आगामी काळात ही चर्चा सुरू राहणार आहे. मात्र मूळतः यामध्ये मॅनिक्युलेशन करणारे जे ठाणे कोणाचं आहे सगळ्यांना माहिती आहे, आणि जे ठाणेकर आहेत म्हणून आम्ही ठाणेकर नावाचा टेंभा मिरून जे फिरतात त्यांच्याकडेच हा विभाग मागच्या काळातही होता, आताही आहे. नाशिक जे आहे ते मुंबईच्या बाहेरचं आणि गुजरातला जोडणारा ते केंद्र आहे, त्यामुळे नाशिकही त्यामध्ये असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे हा महाराष्ट्रातून खऱ्याने जो समृद्धी महामार्गाने जो पैसा आणला, हा कुठे नाशिकला आणि ठाण्याला जो मुरला आहे, जिरला आहे, तो आता कशा स्वरूपामध्ये मुरला जिरला हे या असल्यामुळे या ठिकाणी हे केंद्रबिंदू आहे. म्हणजे हनी ट्रॅपमुळे आणि समृद्धी महामार्गातील भ्रष्टाचारामुळे 2022 साली शिंदे सरकार आलंय असं आपले नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. नेमकं काय आहे हा घटनाक्रम? दोन आहेत. त्यातला पैसा हा वापरला गेला. 50 खोके आले कुठून? 50 खोके गुणिला 50 ही रक्कम आली कुठून? तर ती समृद्धी महामार्गातून आली, नंबर एक. आणि जो ऐकत नव्हता त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकून त्यालाही गळाला लावण्याचाही प्रयत्न हा त्या ठिकाणी झालेला आहे. नाही, जर हनी ट्रॅप संबंधी जे काही पुरावे आहेत काँग्रेसकडे आहे, सार्वजनिक कधी करणार मग काँग्रेस? याची दोन भाग आहेत. पुरावे आहेत, उपलब्ध आहेत, काँग्रेस जवळ आहेत, पब्लिक डोमेनमध्ये आहेत. त्या जे हॉटेल आहेत आणि वेगवेगळे केंद्र आहेत त्याचे CCTVच्या माध्यमातून आहे. ते जे अधिकारी आहेत, मंत्री आहेत, त्यांचे मोबाईल जे आहेत त्याच्यामधून ते पुरावे आहेत. त्यामुळे पुरावे खूप आहेत. पुरावे जेवढे लागतील ट्रकच्या ट्रक, टिप्परच्या टिप्पर भरून पुरावे हे उपलब्ध आहेत. मात्र सरकारला हे प्रकरण दाबायचं आहे. त्यामुळे हे पुरावे सरकारला दिल्यानंतर सरकार हे नष्ट करेल, हा एक फार मोठा धोका हा असल्याचं आपण ध्यानात घेतलं पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीसांना आणि संपूर्ण मंत्रिमंडळाला हा हनी ट्रॅप दाबायचा आहे. हा सगळा प्रकार त्यांना कुठेतरी सेटलमेंट करायची आहे, याच्यावर पडदा टाकायचा आहे. कारण हा प्रकरण जेवढं उकळेल, जेवढं वर येईल, तेवढे समृद्धी महामार्गाचा भ्रष्टाचार हा समोर येणार आहे. त्यामुळे सरकारच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळेस हे पुरावे द्यायचे कोणाजवळ, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. नाही, पण देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत म्हटलंय की कुठलाही बॉम्ब आमच्यापर्यंत आला नाही, हनी ट्रॅप असं काही घडलं नाही. काल गिरीश महाजन पण म्हटले, कारण ते सुद्धा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नाशिक त्याचा केंद्रबिंदू आहे. मग काँग्रेस हे जे काय सगळं हनी ट्रॅप संबंधी पुरावे हे सार्वजनिक का करत नाही, लोकांपर्यंत का देत नाही? देवेंद्र फडणवीस अत्यंत खोटारडे आहेत. त्यामुळे त्यांनी एखादं विधान केल्यानंतर ते असत्य असण्याची फार मोठी शक्यता त्यावेळेस असतं. कारण त्यांनी जोपर्यंत विदर्भ वेगळा होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही इथपासून खोटं बोलण्याची जी सुरुवात केली आहे, ती मराठीच्या सक्तीच्या, हिंदीच्या सक्तीच्या अनुषंगाने आणि मराठीची कोंडी करत असल्यापर्यंत ते सतत त्यांनी खोटं बोलत आलेले. त्यामुळे याही प्रकरणात ते खोटं बोलतात आहेत. आपण मराठीचा मुद्दा म्हटला, सध्या मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र दिसत आहेत. भविष्यात ते मराठीच्या मुद्द्यावर एकत्र राहिले तर तुमची भूमिका काय असेल? मराठी या मुद्द्यावर काँग्रेसचा देखील हा एक आग्रह आहे. कारण अनुसूची 8 मधील 22 ज्या भाषा आहेत या गुण्यागोविंदाने राहाव्या, सर्व एका ठिकाणी राहाव्या, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे मराठीचा मुद्दा हा काँग्रेसनी देखील लावून धरलेला आहे. या मुद्द्यांच्या अनुषंगानं कुठे दुमत नाही. आता दोन बंधूंनी एकत्र येणं, ते दोन्ही ठाकरे आहेत, दोन्ही जवळचे आहेत, ते एकत्र येत असताना आमची कुठल्या प्रकारची हरकत राहण्याची काही गरज नाही, कारण आम्ही तर भारत जोडोवाले आहोत. मात्र मराठी हा काही फेविकॉल नाही की जोडण्याचा काम आणि तो काही कैची नाही तोडण्याचं काम. तो मराठी ही महाराष्ट्र धर्माचा वाचवण्याचा विषय आहे आणि त्याकरता आम्ही देखील तत्पर आहोत. काल परवा मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की लोकसभेत आपण एकत्र राहिल्यामुळे चांगलं यश मिळालं, मात्र विधानसभेत तू मैमाय झालं. म्हणजे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये तू मैमाय झाल्यामुळे आपल्याला अपयश मिळालं. कसं बघता या वक्तव्य? मूळतः हे अपयश जे आलंय ही मतांची चोरी करून आलेलं आहे. हा मतांचा डल्ला जो टाकला गेलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी, यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार याद्यांच्या सोबत त्यांनी खिलवाड केलेला आहे. शेवटच्या क्षणावर 48 लाख मतदान वाढवणे, शेवटच्या 1 तासामध्ये 80 लाख मतदान करून घेणे, या सर्व मॅनिक्युलेशनच्या माध्यमातून हे सरकार अस्तित्वात आलेलं आहे. तर नंबर 2, यांनी फार मोठ्या प्रमाणात अपप्रचार केला, सामाजिक ध्रुवीकरण केलं आणि या 2 कारणामुळे ते सत्तेवर आलेलं आहे. राहता राहिला उद्धवजींनी
जे वक्तव्य त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यामध्ये समन्वयाचा अभाव राहिला हे खरं आहे. ज्या मेरिटवर चर्चा व्हायला पाहिजे होती त्याच्यामध्ये कुठे ना कुठे सर्वच महाविकास आघाडी म्हणून कुठे ना कुठे कमी आणि कमतरता आणि उणीवा राहिलेल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला धोंडा सुद्धा म्हटलेला आहे आणि या धोंड्याला शेंदूर फासणारे सुद्धा दिल्लीत बसले असं म्हटलंय. तो धोंड्याच्याही पलीकडे मला असं वाटतं हा धोंडू कोंडूचा तमाशा आहे. कारण निवडणूक आयोगाचं जे वागणं आहे हे नुसतं एका ठिकाणी बसून राहण्यासारखं नाही, ते धोंड्यासारखं नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन तमाशा त्यांनी जो लावलेला आहे. त्यामुळे त्यांचं वक्तव्यामध्ये तथ्य आहे. राज्याचे जे गृहराज्यमंत्री आहेत योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या बारमध्ये 22 बारबाला सापडल्यात. पोलिसांनी धाड टाकली त्याच्यावर. किती गंभीर आहे हे प्रकरण? नैतिकता ही संपलेली असल्याचं हे जाज्वल्य एक स्वरूपाचं एक उदाहरण आहे. एक आमदार बुक्की मारतो, एक आमदार नोटांची बॅग घेऊन बसतो, एक आमदाराच्या परिवारातला डान्स बारवर पोलीस रेड मारतात, बारबाला पकडल्या जातात. हे सगळं होऊ नये ते मंत्रिमंडळात कसे? शेतकरी माजला, भिकारी एक शी तुलना शेतकऱ्याची करणं, शेतकरी कर्ज घेऊन मूल्यवाहींचे लग्न करतो, ढेकळाचा सर्वे करायचा का, असे वक्तव्य आहेत. दुसरे एक जे आहेत ते नुसती गरळ ओकण्याचं काम करतात. कोणत्या धार्मिक स्थळात जाऊन मारू म्हणतात, प्रत्येक वेळेस जातीय तेढ निर्माण करतात. असे सर्व मंत्री या मंत्रिमंडळामध्ये आहे. हे मंत्रिमंडळ आहे का हा काळूबाळूचा तमाशा आहे, हा मूळ प्रश्न निर्माण होतो. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अगदी फडणवीस यांनी अगतिकतेने म्हटलं, आमदारांना समजवण्याचा प्रयत्न केला की सामान्य जनता ही आमदार माजलेत, अशा प्रकारे भाषा त्यांनी वापरली. आणि हा जो सगळा राडा विधानसभेत घडलाय यावरून फडणवीसांनी ताकीद दिली आमदारांना. ताकीद कशाची देता? अहो, फडणवीसांनी अशी सर्व लोक पाळून ठेवलेली आहेत, आपल्या पदरी ठेवलेली आहेत. मुख्यमंत्री किंवा जुन्या काळामध्ये जे जबाबदार लोक राहते ते आपल्या पदरी कलाकार, साहित्यिक, तत्वज्ञ आणि अत्यंत चांगल्या लोकांना, डिसेंट लोकांना ते ठेवायचे, जेणेकरून एक समाजामध्ये एक नैतिकतेचा आणि एक कलागुणांचा एक संदेश द्यावा. मात्र यांनी कोण पाळून ठेवले? यांनी लोफर, मव्वाली, अश्लील शिवीगाळ करणारे, अश्लील हावभाव करणारे, विचित्र, विकृत अशी लोक जमा करून ठेवलेली आहे. आणि विरोधकांवर त्यांना हे सोडायचे आहेत म्हणून हे एकत्र केलेले आहे. त्याला तुम्ही आता त्याची जबाबदारी जी आहे ही पूर्णतः मुख्यमंत्र्याची आहे. आणि निर्लज्जपणाचा कळस जे गृहमंत्री आहे, जे मुख्यमंत्री आहे, ते सभागृहात सांगतात की आता आमदारांना मवाली म्हटलं जातं. अहो, याला तुम्ही जबाबदार आहात, तुम्ही त्याचं प्रायश्चित्य हे घेतलं पाहिजे. त्यामुळे हे या सरकारचं जी विफलता आहे ती विफलताच एका बाजूला देवेंद्र फडणवीसांनी मान्य केली आहे. आणि त्यांना या महाराष्ट्रात सभ्य, सुसंस्कृत, अभ्यासू असे त्यांना लोकप्रतिनिधी नको, तर त्यांना मवाली लोकप्रतिनिधी पाहिजे. आणि त्याची कबुली त्यांनी ही विधानसभेमध्ये दिलेली आहे. तर नक्कीच आपण बघू शकतोय की 2022मध्ये समृद्धी महामार्गातील भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा आणि हनी ट्रॅपच्या भांडवलावर 2022 साली हे सत्तांतर झाल्याचा गंभीर आरोप प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.